शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली। त्यात विविध शाळांच्या 400हून अधिक विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या। विभागीय ग्रंथालयाच्या प्रांगणात माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला। यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम देशपांडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, सहाय्यक संचालक अरविंद ढोणे, निरीक्षक दीपक गेडांग, राजाराम देवकर, धनंजय वानखेडे, रेखा राऊत आदी उपस्थित होते। ग्रंथालयापासून रॅली इरविन चौकात आल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुढे कॅम्प रस्त्यावरून गर्ल्स हायस्कूल चौकातून रॅली जात जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळेत समारोप झाला। यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। शुभारंभापूर्वी ग्रंथालयाच्या सभागृहात छोटेखानी कार्यक्रम झाला। त्यात पवार, भाकरे यांनी मनोगत व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। होली क्रॉस मराठी विद्यालय, जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळा, ज्ञानमाता विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थिनी रॅलीत सहभागी होत्या। जेव्हा आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांची अवस्था अत्यंत अप्रगत होती, सती प्रथेसारखी वाईट रूढी या देशामध्ये होती आणि अशा काळामध्ये ब्रिटिशांचा काळ असताना त्याच्या विरोधात कायदा करण्यासाठी सर्वप्रथम बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी पुढाकार घेतला आणि ते घडवून आणलं। त्या काळामध्ये त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी अनेक मोठ्या प्रमाणात काम केले। पश्चिम बंगालमध्ये याची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुरोगामी समूह उदयाला आली आणि मग ती भारतभर पसरली। त्यामुळे आज मुली इथे शिक्षण घेताना दिसत आहेत, पुढे जात आहेत, ठिकठिकाणी जात आहेत। आज व्यासपीठावर महिला, जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 2 महिला अधिकारी उपस्थित आहेत। हे सगळं राजाराम मोहन राय यांनी केलेल्या कार्याचं फलित आहे। भरपूर अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे। जी आपण अशा भारत देशात राहतो की जिथे इतकं महान काम करणारे लोक, स्त्री पुरुष समानता दाखवणारे लोक आणि अशा आपल्यासाठी होऊन गेले, म्हणून आज आपण सगळेजण इथे आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।